नमस्कार बंधू भगिनींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर. आज मी तुमच्याबरोबर मेष राशीबद्दल चर्चा करणार आहे. आज आपल्याला विषय आहे मेष राशी. ही मेष राश, हिचे इष्टदैवत कोण, मेष राशीला कोणत्या देवाची पूजा केल्यानंतर चांगला आशीर्वाद भेटणार, यावरच आपण पुढे चर्चा करणार आहोत. या राशीमध्ये भरपूर ऊर्जा आणि अग्नी आहे. या राशीसाठी सूर्य सर्वात महत्त्वाचा आहे. या राशीला धैर्य, नेतृत्व आणि क्रोधाची चिन्हे मानली जातात. तुम्हाला मेष राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव माहीत आहे का? सर्व राशींच्या चिन्हांपैकी प्रथम मेष लोकांमध्ये आश्चर्यकारक नेतृत्व क्षमता, स्वतःमध्ये वेगळेपणा सिद्ध करण्याची तीव्र भावना असते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती भेटली असेल तर स्पष्ट वक्ता, ठामपणे विचार मांडणारी, स्वभावाने हट्टी असेल तर त्याची राश मेष राशी असते. आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या देवाची पूजा करावी? तर चला, नमस्कार मित्रांनो. काही लोकांची अशी वेगळीच ऊर्जा असते, जिथे जातात तिथे ते प्रकाशासारखे दिसतात, पण कोणालाही कळत नाही त्यांच्या मनामध्ये किती शंका, किती लढाई आणि किती ताण असतो. हीच ऊर्जा म्हणजे मेष राशीची ताकद आहे. मेष राशीचे लोक जे काही करतात ते मनापासून करतात. जणू त्यांच्या छातीत एक आग पेटलेली असते, एक धडपड, एक अस्वस्थता आणि एक उर्मी, ज्यामुळे ते मागे वळूनही बघत नाही. पण कधीकधी हीच आग त्यांच्या आयुष्याला जळालेलंही करते. कधी रागामुळे, तर कधी इगोमुळे, तर कधी स्वतःला जास्त परफेक्ट होण्याच्या आतुरतेमुळे. ते लोक थोडं थकले जातात, विखरतात आणि मनाने एकटे पडतात. त्यामुळे आजचा विषय आहे मेष राशीचा खरा आशीर्वाद कसा मिळवायचा आणि कोणत्या देवाच्या पूजेने त्यांचा आयुष्य बदलेल. चला सुरुवात करूया एका प्रश्नाने. मेष राशी एवढी शक्तिशाली असते तरी का एके वेळ अडखळते? कारण त्यांचा ग्रह मंगळ असतो. मंगळ म्हणजे लाल रंगाची ऊर्जा, राग, धाडस, निर्णय, संघर्ष आणि विजय. पण ही ऊर्जा तर संतुलित नसेल तर माणूस स्वतःशी झगडत राहतो. म्हणून मेष राशीने ज्यांची पूजा करावी ती देवता म्हणजे हनुमान. मेष राशीचे खरी ताकद हनुमानजी असतात. म्हणून हनुमानजीची पूजा करावी, कारण हनुमान म्हणजेच धैर्य, शांतता, संयम आणि आत्मविश्वासाने सकारात्मक ऊर्जा आणि संरक्षण यांचा सामना करायचा असतो. मेष राशीला नेहमी वेग हवा असतो. आता करणार, लगेच करणार, थांबायला त्यांना आवडत नाही. पण हनुमानजी शिकवतात की वेगाबरोबर बुद्धी आणि धैर्याची सुद्धा गरज असते. मंगळवारी फक्त एकदाच हनुमान चालीसा म्हणा तरी मनाचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतं. अडचणी सोप्या वाटतात आणि रडत रडत घेतलेले निर्णय सुद्धा शांतपणे योग्य वाटू शकतात. काही लोकांच्या आयुष्यात अचानक शांतता येते. माहीत आहे का? कारण हनुमानजी म्हणतात, चला आता मी आहे, तू काळजी करू नकोस. मेष राशीच्या लोकांसाठी हा अनुभव खूप ताकदवान ठरतो. नंबर 2 म्हणजे भगवान कार्तिकेय. युद्ध आणि यशाचे अधिपती असलेले मेष राशीतील लोक म्हणजे खऱ्या अर्थाने योद्धे. ते लढतात जगाशी नाही तर स्वतःशी. त्यांना आयुष्यात सतत प्रूफ करायचं असतं की मी करू शकतो, मीच बेस्ट आहे, माझी किंमत आहे. असं कार्तिकेय किंवा मर्गुण यांच्या पूजेमुळे मेष राशीला आतल्या क्षमतेची जागा मिळते. ते देतात स्पष्ट विचार, नीट निर्णय घेण्याची ताकद, धाडस आणि अडकलेली कामे पूर्ण करण्याचा उत्साह. ज्यांच्या आयुष्यामध्ये सतत संघर्ष असतो त्यांना लोक समजत नाहीत. ज्यांच्यावर जबाबदाऱ्या खूप असतात त्यांनी नक्की कार्तिकेयची पूजा करावी. अंक 3, ही देवी दुर्गा आणि मेष राशीशी जोडलेली आहे. राशीच्या माणसाची ऊर्जा जोरदार असते. मेष लोक बाहेरून मजबूत दिसतात पण आतून खूप नाजूक असतात. त्यांना प्रेम हवं असतं, कुणीतरी त्यांना समजून घ्यावं लागतं, धीर द्यावा लागतो, पाठिंबा द्यावा असं वाटतं. पण ते सगळं मनातच ठेवून बऱ्याच वेळा कुणाला सांगत नाहीत. मग मन जड होतो. दुर्गा मातेची पूजा त्यांच्या भावनिक ऊर्जालाही सांभाळते, मन हलकं करतं. कुणी नसलं तरी ते आहे असं त्यांना आधार देतो. मेष राशीच्या लोकांना शांतपणे टिकून राहण्याची, त्यांचा आधार होण्याची देवी दुर्गेची कृपा करून आवश्यक असते.
नंबर 4 म्हणजेच मंगळदेव. अंगारक देव. कोणाच्या कुंडलीत मंगळ कुंकवत असेल, काम होत नसेल, राग शांत येत असेल तर तिथेच उपाय करणे फायद्याचं ठरू शकतं. घरात भांडण वाढत असेल, अंगारक देवाची पूजा करायला हवी. मंगळवारच्या दिवशी लाल कपडे, लाल फुले, गूळ किंवा मसूर डाळ देऊन मंगळाची उपासना करावी. ह्या गोष्टी मेष राशीच्या आयुष्यात स्थैर्य आणि पैशाचा योग वाढवायला मदत करते. तसेच अडचणी कमी होतात. मेष राशीचे आयुष्य थोडंसं कठीण असू शकतं, पण देव नेहमी त्यांच्या सोबत असतो. मेष लोकांना प्रार्थना करताना मनामध्ये असं ठेवलं पाहिजे की मी एकटा नाही, माझे ग्रह आणि माझा देव माझ्यासोबत आहे. काही दिवस आश्चर्याने पाहशील, तुझं मन हलकं होईल, रस्ते उघडतील आणि आयुष्याची गती परत वाढेल. मेष राशीसाठी देव एकच, तू जन्मला जिंकण्यासाठी. कधीही घाबरू नको. जर तू मेष राशीचा असशील किंवा तुझ्या घरामध्ये कोणीतरी मेष राशीचं असेल तर या व्हिडिओ खाली फक्त एक गोष्ट लिहा, हनुमानजी माझ्यासोबत आहेत. विश्व त्या शब्दांना ऐकते आणि त्यातूनच आशीर्वाद सुरू करते. मित्रांनो, अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. लवकरच नवीन माहितीसह एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.